Hello students, I am Rajkumar Mole from Electrical Department. Second unitचा इम्पॉर्टंट पॉइंट फंडामेंटल ऑफ AC सर्किट्स. याच्यामध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. AC सर्किट खूप अवघड आहे. सगळ्या कन्सेप्ट तुमचा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. फंडामेंटल ऑफ AC क्वांटिटी. फर्स्ट, व्हॉट इज AC अँड DC? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन AC अँड DC? थोडंसं डीप मध्ये घेऊ व्हिडिओ. सांग, व्हॉट इज AC? AC इज अल्टरनेटिंग करंट, DC इज डिरेक्ट करंट. सांगणार तुम्ही, आय नो. AC इज AC ची वेव्हफॉर्म कशी अशी असेल, तर DC ची कशी असेल? सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे AC मध्ये फ्रिक्वेन्सी अवेलेबल असते, DC मध्ये फ्रिक्वेन्सी नसते. म्हणजे मी सोप्या भाषेत सांगतो, प्रॅक्टिकली तुम्हाला. जर समजा आयुष्यात तुम्हाला AC करंट लागला, आपण म्हणतो ना करंट लागला, AC करंट लागला, जो करंट फेकतो, आपण म्हणतो ना काय झालं करंट लागल्यावर ते फेकून दिला, झटका मारला. जो फेकतो तो असतो AC आणि जो धरून ठेवतो तो असतो DC. कारण DC मध्ये फ्रिक्वेन्सीच नाही. DC लागला की संपला. मुंबईच्या लोकलमध्ये दिसेल तुम्हाला हात लावलेला वगैरे समथिंग बघूया. दिस इज प्रॅक्टिकली AC अँड DC. ओके, सो आवर चॅप्टर नेम इज फंडामेंटल ऑफ AC सर्किट्स. काय काय फंडामेंटल आहेत, कसे आहेत पूर्ण बघू आपण. AC सर्किट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मध्ये एक असतं इक्वेशन, दॅट इज V इज इक्वल्स टू Vm साइन ओमेगा टी और I इज इक्वल्स टू Im साइन ओमेगा टी. हे समजलं, AC सर्किट समजलं. सर, व्हॉट इज V अँड I? दिस इज नथिंग बट instantaneous quantities. Instantaneous. Im and Vm is a maximum quantity. What is omega? Omega is a angle, but कुठला? 2 pi f. Omega is 2 pi f. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला. V कळालं सर, दिस इज इंस्टंटेनियस. Vm Im कळालं, मॅक्झिमम ओमेगा टी. पण मॅक्झिमम म्हणजे काय? एक वेव्हफॉर्म तुम्हाला काढून दाखवतो आणि सगळं समजून सांगतो. सपोज दिस इज अ वेव्हफॉर्म ऑफ AC क्वांटिटी. दिस इज नथिंग बट Vm 0 pi by 2 pi. दिस इज सायकल, सगळं सांगतो. हा Vm, दिस इज मॅक्झिमम 0, दिस इज मायनस Vm. म्हणजेच काय? ही Vm म्हणजे काय, तर मॅक्झिमम व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये, ही Vm म्हणजे काय, निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे कुठल्याही टाइमला मी जर बघितली काय व्हॅल्यू आहे याची, सपोज हे V1 असेल, दिस इज V2, म्हणजे कुठल्याही सिच्युएशनला काढलेली व्हॅल्यू, दॅट इज इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. ही इन्स्टंटेनियस. Vm काल मॅक्झिमम. अगेन वन कंडिशन, व्हॉट इज पीक? पीक म्हणजे काय? पीक पॉइंट आपण म्हणतो ना, दिस इज पीक पॉइंट. पीक पॉइंट म्हणजे सगळ्यात उंच पॉइंट कुठला, तर Vm इज मॅक्झिमम ॲज वेल ॲज पीक कंडिशन. पीक पॉइंट. पीक तर कळतं मला सर, पण पीक टू पीक कळत नाही. व्हॉट इज पीक टू पीक? पीक टू पीक म्हणजे बघा, निगेटिव्ह पीक पासून ते पॉझिटिव्ह पीक पर्यंत, म्हणजे दिस इज नथिंग बट पीक टू पीक. पीक टू पीक व्हॅल्यू, and that is nothing but 2Vm. एक्झाम्पल येईल माहिती ना मला, युनिट नंबर 3 मध्ये हे पूर्ण आहे. दिस इज पीक टू पीक, दिस इज पीक. इन्स्टंटेनियस कळालं, मॅक्झिमम कळाली, पीक कळालं. व्हॉट इज मीन बाय सायकल? 3 ते 4 डेफिनेशन आहेत, लक्षातच ठेवायचे, सांगतो लक्षात ऑलवेज. फर्स्ट, व्हॉट इज सायकल? सायकल म्हणजे सर 1 पॉझिटिव्ह आणि 1 निगेटिव्ह सायकल तयार होत, त्याला सायकल म्हणायचं. मी अजून वेगळ्या भाषेत सांगतो, म्हणजे जर ही वेव्हफॉर्म असेल तर ही फर्स्ट वेव्ह कुठून रिपीट होती, तिथून इथपर्यंत असती 1 सायकल. अगेन समजा
असं ही वेव्ह राहिली सर, इथून मात्र इथून रिपीट होते, म्हणजे इथपर्यंत असते 1 सायकल. एक पॉझिटिव्ह पार्ट आणि एक निगेटिव्ह पार्ट मिळून असते ती 1 सायकल. ओके, सायकल म्हणजे काय, तर 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह पार्ट. दिस इज नथिंग बट सायकल. आता सेकंड आहे, व्हॉट इज टाइम पिरियड. व्हॉट इज टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, तर एक सायकल पूर्ण व्हायला किती वेळ लागला. काय पूर्ण व्हायला, एक सायकल पूर्ण व्हायला किती वेळ लागला, दॅट इज टाइम पिरियड. देन व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये किती सायकल होतात, दॅट इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. एका सेकंदामध्ये किती सायकल, दॅट इज फ्रिक्वेन्सी. टाइम पिरियड म्हणजे एका सायकलला किती वेळ लागतो, दॅट इज अ टाइम फ्रिक्वेन्सी. काय कन्फ्युजन होते इथपर्यंत, हा सगळ्यात कन्फ्युजिंग होतो. व्हॉट इज टाइम, व्हॉट इज फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये किती सायकल झाल्या, फ्रिक्वेन्सी. आणि टाइम म्हणजे एका सायकलला किती वेळ लागतो, दॅट इज टाइम. काय कन्फ्युजन इथपर्यंत नसेल. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, पेपरला मागच्या 2 वेळा आलाय, यावेळी येण्याचा चान्स 100% आहे, दॅट इज लीड अँड लॅग कन्सेप्ट. लीड अँड लॅग कन्सेप्ट. आय थिंक हा फर्स्ट व्हिडिओ मी टाकला होता ज्यावेळी लीड अँड लॅग कन्सेप्ट. परत सांगतो, सपोज आपला हा क्लास डेली कितीला चालू होतो, 9 वाजता. आपला क्लास सकाळी डेली 9 ला चालू होतो. एक मुलगा असतो जो कितीला येतो, सर तो येतो 8:45 ला. कितीला येतो, 8:45 ला. क्लास असतो 9 ला. आणि एक मुलगा सर येतो ऑलवेज 9:15 ला. त्याला बस मिळत नसेल, एसटीला गर्दी असेल, टायर पंक्चर होतो सायकलचा, पेट्रोल संपतं, अशी कारणं असतात याच्याकडे. मग मला फक्त एकच गोष्ट सांगा, याच्यामध्ये लीड कोण आणि लॅग कोण. म्हणजे ऑब्विसली जो 8:45 ला येतो तो लीड असणार, म्हणजेच लवकर येतो. लक्षात ठेवा, लीड असणं म्हणजेच काय, लवकर येणं. म्हणजेच काय सर, तर अँटी क्लॉक वाईज. दिस इज लीड, दिस इज लॅग. लॅग मीन्स व्हॉट सर, दिस इज अ क्लॉक वाईज. एवढंच लक्षात ठेवा, अँटी क्लॉक वाईज अँड क्लॉक वाईज. काय कन्फ्युजन, म्हणजे घड्याळ जरी पेपरमध्ये घेतलं, अॅनालॉग वॉच असतं आपलं, ते बघितलं रे, अरे वा 9:15चा मुलगा लीड, 9:15 लॅग. घड्याळ बघितलं तरी कॉपी होऊ शकते आपली, काय प्रॉब्लेम नाही. लीड अँड लॅग. लवकर येतो म्हणजे लीड, उशीर येतो म्हणजे लॅग. लवकर येतो म्हणजेच अँटी क्लॉकवाईज, उशीर येतो म्हणजे क्लॉकवाईज. ओके, चला लिहायचं काय सर, कन्सेप्ट करा. पेपरमध्ये लिहायचं काय, इथं वरती टाकायचं लॅग. मग काय करायचे, 2 इक्वेशन कम्पेअर करायचे. फर्स्ट V इज इक्वल टू VM साइन ओमेगा टी. याला अँगल नाही म्हणजे काय सांगतो नंतर. I इज इक्वल टू व्हॉट, IM ओमेगा टी मायनस थिटा. मायनस का सर, इट इज मायनस साइन इंडिकेट लॅग. इथं लिहितो प्लस साइन इंडिकेट लीड, मायनस इंडिकेट लॅग. हा काय दाखवतो, लॅग. मग याची फर्स्ट काढायची फेजर. कशी काढणार, रेफरन्स काय V, का तर V ला अँगल नाहीये. लॅग म्हणजेच काय, लॅग म्हणजे उशिरा येणं, म्हणजे क्लॉकवाईज 9:15 आला मुलगा, दॅट इज लॅग. ही झाली फेजर डायग्राम. थर्ड असेल तुमची वेव्ह फॉर्म. कशी काढणार वेव्ह फॉर्म सर, ही तर V ची झाली. I ची कशी काढणार सर, मायनस थिटा आहे. मायनस मीन्स लॅग, म्हणजेच उशिरा. इथं पण असं काय होतं, जी वेव्ह फॉर्म उशिरा चालू होते त्याला म्हणायचं लॅग I. आणि ती लॅग कितीने, तर एवढ्या अँगलने लॅग. काय हा लॅग, काय 1 2 3 एवढ्याला 3 मार्क. अगेन आता काय करूया, लॅग झाला. दिस इज लीड. V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी. I इज इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी प्लस थिटा. सर प्लस साइन इंडिकेट्स लीड. मग कसं करणार फेजर, V लीड म्हणजेच काय तर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन I. आणि वेव्हफॉर्म कशी असेल सर, दिस इज V. I काय होईल, लीड म्हणजे अगोदर चालू होतो म्हणजेच I. यस, दिस इज कन्सेप्ट ऑफ लीड अँड लॅग. पेपरमध्ये हे इक्वेशन, फेजर अँड वेव्हफॉर्मला 1-1 मार्क असतो.
हे 6 मार्काला एवढंच असतं. पेपरमध्ये छान लिहायचं, मात्र याच्यामध्ये थोडं वाक्य टाका, सेंटेन्स. नेगेटिव्ह साईन इंडिकेट्स लॅग, लॅग मीन्स अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन. हा पण मगाशी काढायचा पॉईंट लिहू शकता लीड लॅग कन्सेप्ट. ओके, तर इथपर्यंत आम्हाला होतो लीड अँड लॅग. 6 मार्क्ससाठी गॅरंटेड क्वेश्चन 2-3 वेळा आहे. आता पण क्वेश्चन आहे याला, हे कळालं काय कन्फ्युजन. यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, 2 डेरिव्हेशन. म्हणजे मी फर्स्ट डे पासून एकच सांगतो, ज्याला BEE पास व्हायचं त्याला डेरिव्हेशन तोंडपाठ करावे लागते. आपल्या डेरिव्हेशन मध्ये 4 स्टेप मध्ये उत्तर येतात. तर फर्स्ट डेरिव्हेशनचं डायरेक्ट उत्तर सांगतो मी आणि प्रॉब्लेम काय होतो मी तुम्हाला सांगतो. आय ॲव्हरेज अँड सेकंड असतं IRMS. कन्फ्युजन असतं तुम्हाला आय ॲव्हरेज विचारतात, तुम्ही RMS लिहिता, RMS विचारलं ॲव्हरेज लिहिता का, काय कन्फ्युजन होतं ते. व्हॉट इज आय ॲव्हरेज, काय त्याचं उत्तर येतं सांगतो मी. असताना मुळे सर असताना टेन्शन घ्यायचं. व्हॉट इज AVG, अवेंजर. ते अवेंजर गाडी होते बा पहिल्या काळी, आमच्या काळी असायची ते अवेंजर गाडी. अवेंजर गाडी कशी आहे, 2 चाकी आहेत, 2 पाय लागतात अवेंजर गाडी चालवायला. म्हणजेच काय, 2 पाय, 2Vm/π. दॅट इज फायनल सोल्युशन. हे उत्तर आहे अवेंजरला. व्हॉट इज RMS, R मीन्स रूट मीन स्क्वेअर. म्हणजेच काय तर इट इज IM, सो IM/√2. सॉरी, हे आय ॲव्हरेज असेल तर इथं IM असेल, V ॲव्हरेज असेल तर काय असेल VM. IRMS आहे म्हणून IM, VRMS असेल तर VM. ओके, काय कन्फ्युजन. हे 2 डेरिव्हेशन 1 and 2 पाठ करून जा. पेपरला खरं सांगतो, जर नशीब असेल ना, क्वेश्चन नंबर 1 मध्ये डेरिव्हेशन 1, 2 मध्ये डेरिव्हेशन 1, डेरिव्हेशन बाहेर पडायचं, 15 मार्क घेऊन जायचे. नशीब तुमचं चांगलं असेल तर. नसेल तर मग हे असं काहीतरी थेरड क्वेश्चन पण पडू शकतील. ओके, सो आय ॲव्हरेज अँड IRMS. लास्ट पॉइंट राहिला तो म्हणजे व्हॉट इज फॉर्म फॅक्टर, व्हॉट इज पीक फॅक्टर. सांगतो, लक्षात ठेवायचं. व्हॉट इज पीक फॅक्टर, नाव सांगतं. म्हणजेच काय, पीक असेल तर पीक/RMS, पीक/RMS. व्हॉट इज फॉर्म फॅक्टर. सर आता कसं लक्षात ठेवायचं, हे बघा फॉर्मच्या स्पेलिंग मध्ये काय RM आहे का इथं, RM म्हणजेच काय RMS/ॲव्हरेज. संपला विषय. हे बघा, काय कन्फ्युजन. म्हणजे हे बघा काय असतं, पीक व्हॅल्यू काय असती, VM सगळ्यात वरची व्हॅल्यू पीक. व्हॉट इज RMS व्हॅल्यू, आता बघितलं VM/√2. आपणचं होतं इथं मल्टिप्लिकेशन, VM ला VM कॅन्सल, उत्तर येतं √2. म्हणजेच काय 1.41. आणि याची व्हॅल्यू काय असते, व्हॉट इज RMS व्हॅल्यू. RMS मीन्स VM/√2. व्हॉट इज ॲव्हरेज व्हॅल्यू, ॲव्हरेज म्हणजे आपण बघितलं 2Vm/π. VM गेट कॅन्सल. ह्याचं उत्तर काय येतं बघा 1.11. कॉन्स्टंट असतं फॉर सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म. आणि आपल्या सिलेबसमध्ये एवढंच आहे. आफ्टर आय थिंक AC और T ते चेंज होईल तुम्हाला, स्क्वेअर वगैरे ट्रँग्युलर. आता काय तुम्हाला ओनली सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म. ओके, तर फक्त आणि एक मेन पॉईंट लक्षात ठेवायचा राहिला, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ टोटल सायकल किंवा 1 सायकल और त्याला म्हणा कंप्लीट 1 सायकल इज इक्वल टू 0. का, हे जर VM होतं ना, हे +10 असेल तर हे -10 असतं. व्हॉट इज ॲव्हरेज, +10 -10 गेट कॅन्सल. म्हणून ॲव्हरेज व्हॅल्यू काढताना आपण फक्त पॉझिटिव्ह और हाफ वेव्ह कन्सिडर करतो. ओके, तर हे थेरोटिकल पार्ट झाला. थोडासा टफ वाटेल पण पाठ करण्याशिवाय गती नाही. याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन 2 डेरिव्हेशन अँड डेफिनेशन्स अँड लीड अँड लॅग कन्सेप्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लीड अँड लॅग कन्सेप्ट. ओके, तर हे कन्सेप्ट आहेत. आणि याचं सगळ्यांना अवघड वाटणार न्यूमेरिकल, पण मी आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका, ते न्यूमेरिकल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार. ओके, टाइम किती झाला व्हिडिओचा, 15 मिनिट. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. आणि AC फंडामेंटल्स प्लस कॅपॅसिटर्स. जर क्वेश्चन बँक मध्ये कॅपॅसिटरचं न्यूमेरिकल आलं तर फक्त कॅपॅसिटरचं न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, चुकत नाही. आणि त्याच्यावरचा थेरी क्वेश्चन आला पाहिजे. म्हणजे BEEच्या पेपरला जाताना मला एक गोष्ट माहिती आहे,
मला सगळे थेअरी क्वेश्चन अटेम्प्ट झालेच पाहिजे. जर थेअरी मला येते हे येते असं म्हणलं तर बॅक राहणार विषय. 12 मार्क पडायला काही अवघड नाही. एक डेरिव्हेशन ते येणारच आहे 8 मार्काचं. 4 मार्काचं काही लिहा. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मला पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह करायची गरज नाही. 4 क्वांटिटी विचारल्या, 2 क्वांटिटी काढा. MMF विचारला, व्हॉट इज MMF? N इंटू आय. किती वेळ लागतो? N इंटू आय. N असतो, आय असतो, याला 2 मार्क. व्हॉट इज रिलक्टन्स? त्याला 2 मार्क. अशा गोष्टी बारीक बारीक काढा. L इज इक्वल्स टू काय? N∅/I काढू शकतो. इझी आहे. BEE पास होणं इझी आहे, स्कोर करणं इझी आहे. फक्त एक डोक्याने अभ्यास करा. भरमसाठ सगळं करत बसलाय त्यांनी होणार नाही. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.